नमस्कार मित्रांनो, वामन बुरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. व्हिडिओ चालू केल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की देवधेमध्ये आहोत आपण. आत्ता मुंबई गोवा हायवेवरून प्रवास करतो आहे. माझी सिरीज मी कंटिन्यू करतो आहे. सुरुवात केलेली आपण खारेपाटण म्हणजे बॉर्डरवरून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या, आणि त्यानंतर 2 भाग मी पब्लिश ऑलरेडी केलेत. या भागामध्ये आपण आत्ता प्रवास करतो आहे देवधे, आणि आपण देवधे ते पालीपर्यंतचा प्रवास करणार आहोत. आत्ता आपण देवधेच्या जरा पुढे आलोत आणि जे वेरळचं टर्न आहे, प्रचंड कठीण टर्न ज्याला म्हटलं जातं, ते टर्न थोड्याच वेळात येणार आहे. त्यापूर्वी तुम्ही इथल्या रस्त्याची परिस्थिती पाहताच आहात. यात आता फार बदल होईल असं वाटत नाही. त्याला कारण असं आहे की हा आता जवळपास 3रा आठवडा आहे मेचा. त्यानंतर पाऊस येतो आहे, आणि एकदा का पाऊस सुरू झाला मान्सूनचा, आणि अवकाळी पाऊस पण येणार आहे, तर त्यानंतर मात्र कामाला वेग येत नाही. थोडा वेळ जातो, मध्ये रेस्ट घेतली जाते. कामं पण बरीच थांबलेली असतात, तुम्ही बघितली असेल गेल्या वर्षी पण. त्यामुळे तसा काही तुम्हाला विशेष बदल दिसणार नाही. जर तुम्ही जूनच्या पहिल्या 2ऱ्या आठवड्यात किंवा 3ऱ्या आठवड्यात प्रवास केलात तर जवळपास तुम्हाला हे चित्र समोर दिसेल. ही वेरळ घाटी आहे. आत्ता आपण वेरळ घाटीमध्ये आहोत. देवधेमधून प्रवास सुरू केला आपण, वेरळमध्ये आपण आत्ता पोहोचलोत, आणि हेच ते टर्न आहे जे इतकी वर्ष अतिशय धोकादायक टर्न म्हणून प्रसिद्ध आहे. हेच ते टर्न आहे. हेअरपिन टर्न म्हटलं जातं याला. सो तुम्ही जर गुगल केलात तर हेअरपिन टर्न्स कशी असतात तुम्हाला त्याची माहिती मिळेल. त्यातलंच हे एक आहे. आणि तुम्ही रात्री पडलेल्या पावसाचा आणि आत्ता थोड्या 1-2 तासापूर्वी जो पाऊस पडला आहे त्याचं तुम्हाला खाणाखुणा दिसत आहेत थोडाफार. बाकी आज तर निरभ्र आहे आकाश. बऱ्यापैकी पांढरे ढग दिसत आहेत. सुंदर वातावरण दिसतं आहे. त्यामुळे म्हटलं शूट करूया आज. खरं म्हणजे आज सकाळी निघालो त्यावेळी मी ठरवलं नव्हतं शूट करायचं, पण त्यानंतर मी हा डिसिजन घेतला की चला आता कदाचित पावसात काही शूटिंग करता येणार नाही. पुढे तर माझी कामं पण वाढणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये, त्यामुळे मला बाहेर पडता येणार नाही फारसं, आणि इतरही शूटिंग वगैरे किंवा व्लॉग्स करता येणार नाहीत तेवढे जेवढे मी नॉर्मली करतो. म्हणून म्हटलं हा एक करूया, कारण आत्ता जो अपडेट मी देईन किंवा आत्ता जो मी प्रवास करतो आहे, माझ्यासोबत मी तुम्हाला घेतला आहे, त्या प्रवासात तुम्हाला जो रस्ता दिसतो आहे त्यात मोठे फरक आता होणार नाही आहेत. कारण तुम्हाला दिसतं आहे कुठेही काही मशिनरी नाही आहे, कुठेही काही कामगार दिसत नाही आहेत. आत्ता आपण वेरळ बस स्टॉपला आलोत, त्यामुळे या स्थितीमध्ये फारसा मोठा बदल होणार नाही. मी मगाशीच म्हटलं की हा ऐतिहासिक हायवे आहे. त्याला अनेक कारणं आहेत. मध्यंतरी मी एका ब्लॉगमध्ये बोलता सांगितलेलं की मुंबई गोवा हायवे हा काही सुरुवातीपासून नव्हता. 70sमध्ये वगैरे याची सुरुवात झाली, आणि साधारण 70sमध्ये सुरुवात केल्यावर 80sमध्ये तो ओपन झाला. तर त्यात काही लोकांनी असं लिहिलं होतं की नाही पूर्वी पण होता की मुंबई गोवा हायवे. तर त्यांना हे सांगायचं आहे मला की मुंबई गोवा हायवे असं स्वतंत्र जो रस्ता तयार केला गेला, NH-17 म्हणतो आपण, नॅशनल हायवे, तर तो 70sमध्ये झाला. त्यापूर्वी रस्ता नव्हता असं नाही आहे, पण तो एकत्र जो आपण म्हणतो एका शहरातून दुसऱ्या शहरात, दुसऱ्या शहरातून तिसऱ्या शहरात, अशा प्रकारचे जे रस्ते होते ते जोडून एक रस्ता होता. पण तो फार कठीण व्हायचं प्रवास करणं. जसं तुम्हाला माहिती आहे की रत्नागिरीतून तुम्हाला संगमेश्वरपर्यंत जाणं शक्य होतं पूर्वीच्या काळी. संगमेश्वरमधून चिपळूणला जाणं शक्य होतं. चिपळूणवरून महाडला जाणं शक्य होतं. हे रस्ते तर होतेच, पण रत्नागिरी स्कीप करून चिपळूण थोडंसं बाजूला ठेवून अशा प्रकारे जो हायवे काढला गेला नंतरच्या काळामध्ये, काही मोठ्या शहरांमधून तो गेला, संगमेश्वरमधून तो गेला किंवा इतरही काही शहरांमधून गेला. पण तुम्ही बघाल तर महाडच्याही तसं बाहेरूनच रस्ता गेला आहे, आणि बऱ्याच काही शहरांच्या बाहेरून रस्ता गेला आहे. तर तो जो हायवे त्यावेळी तयार केला गेला, त्याला आपण म्हणतो की हा जो मुंबई गोवा हायवे आहे तो 70sमध्ये तशा पद्धतीने तयार केला गेला की एकसंध आणि बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी वाढवणारा, आणि उगीच ट्रॅफिक जे आहे, जे मोठ्या शहरांमधलं ट्रॅफिक ते कमी करत जाणारा असा जो हायवे, तो हायवे हा होता. अर्थात त्यातही बऱ्याच त्रुटी होत्या.
आणि जसं जसं लोकसंख्या वाढत गेली वगैरे वगैरे, तुम्हाला माहिती आहे की प्रॉब्लेम व्हायला लागले ट्रॅफिकचे कणकवली किंवा इतर शहरांमध्ये. आत्ता आपण इथे हॉटेल शिवनेरीच्या इथे आहोत. आंजणारी जे ब्रिज आहे ते जवळ आलं आहे. सो आंजणारी क्रॉस केल्यावर पुढे पूर्ण घाटी आहे, ती पूर्ण मी कवर करणार आहे. मी कंटिन्यू शूट करणार आहे. फक्त आंजणारी ब्रिजनंतर कुठेतरी मध्ये गॅप घेईन, कारण तो मोठा स्ट्रेच आहे. सो आता बघताय तुम्ही तर त्यात आणखी प्रगती झाली आहे. हा 4 लेन हायवे आला, पण अर्थात जे काम ज्या गतीने सुरू आहे, ज्या पद्धतीने विलंब झाला आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये ह्या हायवेबद्दल राग आहे. राग म्हणण्यापेक्षा हायवेबद्दल राग नव्हे, प्रशासनाबद्दल राग असेल. आंजणारी ब्रिज आला आहे. आता तुम्ही बघाल तर हे नवीन ब्रिज सुरू केलं आहे त्यांनी. सो जे इतके दिवस पेंडिंग ब्रिज होतं ते आता सुरू झालं. आणि इथे एक छान मंदिर आहे आतमध्ये दत्त महाराजांचं आंजणारी गावामध्ये. ते कधीतरी भेट द्या त्याला. मागे जिथे ब्रिज आहे तिथूनच आतमध्ये तो रस्ता गेला आहे. सो तिथून तुम्ही आतमध्ये जाऊन ते सुंदर मंदिर पाहू शकता, दर्शन घेऊ शकता आणि त्यानंतर तुमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात करू शकता. आत्ता आपण ही पूर्ण घाटी कवर करतोय. तुम्ही बघा की किती फरक पडला आहे. एक तुम्हाला आठवत असेल, जर तुम्ही ड्रायव्हिंग केलं असेल त्या रस्त्यावर किंवा प्रवास केला असेल तर तुम्हाला आठवत असेल की किती त्यावेळी डिफिकल्ट होतं. हा रस्ता छोटासा रस्ता होता, एकाच 2 लेनचा रोड. त्यातही तो तुम्हाला माहिती आहे सारखा खराब व्हायचा, विशेषतः या उतारावर. कारण कसं व्हायचं, डोंगरातलं पाणी यायचं आणि त्या पाण्याने जो रस्ता आहे तो पूर्ण खराब व्हायचा. पण आत्ता तुम्ही परिस्थिती बघताय तर ही चांगली आहे त्या मानाने. 4 लेन हायवे आहे, झाला आहे इथे व्यवस्थित. आणि सिमेंटीकरण आहे. एका साईडला सिमेंटीकरण आहे, एका साईडला तुम्हाला दिसतं आहे की तिथे एका साईडला कॉन्क्रीट आहे आपलं आणि एका साईडला डांबर पण दिसतं आहे. सो हे एक चांगलं आहे. इथे बघा, आपण त्याला ओव्हरटेक करूया हळूहळू. अवजड वाहनं अतिशय स्लो चालतात, त्यामुळे एक चान्स राहतो ओव्हरटेक करायचा. अर्थात प्रत्येक ठिकाणी ते शक्य नसतं. जरा बघून जपून, समोरून काय वाहने आहेत की नाही हे बघून करा. कारण कधी कधी 1 लेन 2 लेन बंदही ठेवतात ते, तो एक प्रॉब्लेम असतो, बाकी काही नाही आहे. अचानक काय होतं की 2 लेन बंद असल्यामुळे हे जे अपघात होतात ना मुंबई गोवा हायवेवर, त्यातले मॅक्झिमम अपघात जे आहेत, त्रुटी आहेतच, याबद्दल काही वाद नाही आहे. पण कधी कधी काय होतं की ड्रायव्हरचे अंदाज चुकतात आणि त्याला काय होतं की ड्रायव्हरने स्वतः आधी विचार करून तो डिसिजन घेतला पाहिजे की कधी ओव्हरटेक करायचं, कधी नाही. सगळीकडेच ओव्हरटेक करून नाही चालत. सो नॉर्मली आपण लेफ्टला राहतो, पण त्यातही मग बघितलं पाहिजे लेन किती चालू आहेत, सगळ्या 4 लेन चालू आहेत का. आता इथे 4 लेन चालू आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि इथला रस्ता पण छान झाला. आता इथे बघा, हे मध्येच डायव्हर्जन आहे आणि पुन्हा एकदा तो आपण 2 लेनकडे चाललोत. सो इथे थोडेसे गोंधळ होतात पटकन. काही लोक स्पीडमध्ये असतात, त्यांना अंदाज येत नाही, त्याने अपघात होतात. आता हा बघा, हा कुठून ओव्हरटेक करतो. इतकी घाई आहे काही लोकांना की ते पुढची गाडी खड्ड्यात जाती आहे, त्याला थोडा वेळ लागेल याचाही विचार करत नाहीत. बरं, इतकं करून कुठे जाणार आहेत? आता ही गाडी काय फार पुढे जाणार नाही आहे. थोड्या वेळाने ज्यावेळी पाली येईल त्यावेळी आमच्यामध्ये थोडंसंच अंतर असेल. पण ठीक आहे, जरा सावकाश गाडी चालवावी. कोकणात होणाऱ्या अपघातांमुळे मी हे बोलतो आहे आणि सारखे हल्ली होत आहेत. तुम्ही जर न्यूज बघितल्या, विशेषतः कोकणातल्या अपघातांच्या न्यूज, तुमच्या लक्षात येईल की अलीकडे सारखे अपघात होत आहेत. त्याला एक कारण आहे की पर्यटनाचं मोसम आहे, पर्यटक येत आहेत, बाहेरून गाड्या येत आहेत मोठ्या प्रमाणावर, त्यामुळे हे सध्या होत आहे. पण बाकी हा जो रस्ता आहे ना, हा खूप छान केला आहे यांनी. पुन्हा एकदा आपण ओव्हरटेक करतो आहे. हा छान केला आहे रस्ता, कारण पूर्वी प्रवास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा जो चढ होता ह्याला भरपूर वेळ लागायचा आपल्याला. आता कमीत कमी वेळामध्ये आपण इथे येतो. आता मठमध्ये आपण आलो, पण हे मठ गाव आहे. इथून मठ गाव सुरू होतं आणि मठ गावाचं विशेष म्हणजे मला मठ गाव जवळचं का वाटतं, ह्याला खूप मोठं कारण आहे. कारण मी ज्यावेळी पहिल्यांदा रत्नागिरीत आलेलो त्यावेळी मी हे गाव बघितलं आणि मला क्लिक झालं, अरे आमचं तर मूळ गाव मठ आहे, म्हणजे तिकडे सिंधुदुर्गामध्ये. तर सिंधुदुर्गामध्ये जे वेंगुर्ला तालुक्यातलं मठ गाव आहे, त्या गावामध्ये आमचं घर आहे.
तर त्यामुळे ते अचानक अरे हे पण आमचं जे मठ गाव आहे त्याच नावाचं दुसरं गाव इथे आहे. सो ते मला जरा बरं वाटलेलं त्यावेळी सुरुवातीला ज्यावेळी मी रत्नागिरीत आलेलो. आता ते पाठ झालं आहे मडगाव. त्यामध्ये इथे किती प्रचंड हॉटेल्स आहेत. इथे काही चांगली हॉटेल्स आहेत बघा तुम्ही. मी तुम्हाला सुचवेन 1-2 हॉटेल जर तुम्ही प्रवास करत असाल इथून, किंवा तुम्हाला जर रिसॉर्ट वगैरे हवा असेल त्या टाईपमध्ये तर तुम्हाला मी सुचवू शकतो, नाही असं नाही. शक्यतो मी कोणाचं प्रमोशन करत नाही, पण जर मी गेलो असेन किंवा जर मला माहिती असेल ज्या गोष्टींची ती मी सांगतो लोकांना. जसं आता इथे एक चांगलं एक रिसॉर्ट काइंड ऑफ प्युअर व्हेजिटेरियन एक नवीन सुरू झालं आहे. अर्थात नवीन म्हणजे अलीकडे माझ्या लक्षात आलं ते काहीतरी देवभूमी वगैरे बोर्ड दिसेल आपल्याला, पुढे गेल्यावर आपण बघूया. इथे पेट्रोल पंप पण आहे आणि कोकणात सध्या दिसणाऱ्या या लाईन्स आहेत CNGच्या. तर तुमची CNG गाडी असेल तर वेळ काढून द्या. हा बघा, हा बोर्ड देवभूमी प्युअर व्हेज. एक तर त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि आय थिंक त्यांची निवासाची व्यवस्था पण आहे. त्यामुळे हे मी रेकमेंड करेन, कारण याचे तुम्ही गुगल रिव्ह्यू बघितला तर खूप चांगले आहेत. आणि 1-2 माझे मित्र आहेत जे राहून आले, त्यांनी मला सांगितलं तुम्ही तुमच्या प्रवासाच्या दरम्यान रेकमेंड करू शकता. बाकी इथे खूप चांगल्या पद्धतीने हायवे झाला आहे, त्यामुळे आपली गाडी तुम्ही बघताय की वेगात चालली आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण पालीमध्ये एंट्री केली आहे. एक वर्षापूर्वी, अर्थात आत्ताही इथे थोडंसं खराब रस्ता आहेच पालीमध्ये आल्यावर. ते स्वागत केलं जातं आपलं पालीमध्ये. पण 1 वर्षापूर्वीसुद्धा तुम्ही पालीमध्ये ज्यावेळी यायचा त्यावेळी पण तुमच्या लक्षात येत असेल की एका साईडने रोड झालेला होता, वर खाली जावं लागायचं, खालून पुन्हा वर, असा प्रकारचा एक रोड होता. पण हा मला असं वाटतं पूर्णच रस्ता म्हणजे त्या लांजेकर मेसपर्यंत खराब असेल. थोडाफार मध्ये चांगला असेल तर चांगली गोष्ट आहे. आता पालीमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला मी एवढं सांगेन की ही जी 2 महत्त्वाची जी शहरं म्हणूया आपण, अर्थात तालुक्याची ठिकाणं किंवा टाउन्स म्हणता येईल शहरापेक्षा, तर ही टाउन्स जी आहेत इथे खूप रखडलं आहे काम. हे तुम्ही बघताय, अजूनही हेच पिक्चर आहे. मी जवळजवळ गेली 3-4 वर्ष अशा प्रकारचे व्हिडिओ करतो. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हेच पिक्चर दाखवतो. थोडी प्रगती आहे, नाही असं नाही आहे, प्रगती दिसती आहे. ते बस स्टँड झालं आहे, ती मात्र प्रगती झाली आहे पालीची. सो पालीचं जे बस स्टँड आहे ते नव्याने झालेलं आहे, ते खूप छान झालं आहे आणि पालीच्या लोकांची एक सोय झाली आहे चांगली. मग पूर्वीचं बसस्टँडपेक्षाही हे चांगलं बसस्टँड मोठं बांधलं आहे. आणि अधिक चांगलं बसस्टँड तुम्हाला बघायचं असेल तर रत्नागिरीचं बघा, खूपच छान झालं आहे ते रत्नागिरीचं. बाकी मात्र ब्रिजची जी प्रगती आहे ती मात्र फारशी आशादायक नाही आहे. म्हणजे याला अजून खूप वेळ लागणार आहे, एवढं नक्की. हे आता तर आपला जून महिना सुरू होईल, पाऊस सुरू होईल आणि पाऊस सुरू झाला की यात काही प्रगती होणार नाही 200%. आज बाजार आहे बहुतेक इथला, सो तेही आपल्याला बघता येतं आहे. बाजाराचा दिवस, पाली बाजार आहे हा. आणि मला असं वाटतं आहे की हा बाजाराचा दिवस असावा, कारण भरपूर इथे भाजीपाला कोल्हापूरवरून येतो, स्टॉल लावतात ते. तसं कोल्हापूरवरून जवळच पडतं पाली. बाकी इथेही बघताय तुम्ही माझ्या उजव्या बाजूला बाजाराच्या पलीकडे जे छोटे छोटे स्तंभ दिसत आहेत ते स्तंभ मेमरी आहे मुंबई गोवा हायवेच्या या ब्रिजची. ती आता कधी कंप्लीट होईल याबद्दल काही ठोस बोलणं चुकीचं होईल. बाकी कालच्या अगोदरच्या ज्या ब्लॉगमध्ये, म्हणजे मी जो प्रवास करतो आहे त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं आहे की जवळजवळ 90% काम झालं आहे. 80 ते 90%. काही लोक म्हणतात 90, काही म्हणतात 80% काढण्या एवढं आपल्याकडे डेटा नाही आहे, पण साधारण याच रेंजमध्ये 80 ते 90% काम झालं आहे. हे जे उरलेलं काम आहे ना, त्याने परिणाम होतो आपल्या प्रवासावर. कारण आपण जे कन्सिडर करतो की 3 तासात पोचू, 3.5 तासात पोचू किंवा 2 तासात पोचू, कुठे जिथून तुम्ही निघताय तिथून,
त्यात या अंतरामुळे इथे वेळ वाढतो ना आपला. कारण तुम्ही बघा ना, कणकवलीला पूर्वी आपल्याला बाजारामध्ये कणकवली बाजार जर असेल तर जवळजवळ अर्धा तास लागायचा कधी कधी. आणि आत्ता काय होतं आहे, आपण 5, 7, 8, 10 मिनटात कणकवलीच्या बाहेर असतो. ओके, जो जसा गाडी चालवेल तसं. पण त्याने इतकं फायदा होतो, तसाच फायदा इथेही होणार आहे एकदा की हे ब्रिज झालं की जो इथे वेळ जातो आपला दोन्हीकडे पाली आणि लांजा, तो वेळ जाणार नाही आहे. बाकी आता व्लॉग मी इथे थांबवेन. हा भाग मी तुम्हाला दाखवला आहे. आणि आता जाता जाता फक्त एकच की इथे लांजेकर मेस मागेही मी सांगितलं आहे जेव्हा जेव्हा मला शक्य होतं, कारण मला इथली आंबोळी प्रचंड आवडते आणि बाकी यांचं जेवण पण एकदम सुंदर असतं. माझ्या डाव्या हाताला तुम्हाला दिसते गर्दी, तिथे आहे लांजेकर मेस आणि तिथे तुम्हाला आंबोळी किंवा हे जे मालवणी पदार्थ असतात हे तुम्हाला मिळून जातील. बाकी आता आपण व्लॉग इथे थांबूया. तुम्हाला कसा वाटला व्लॉग मला सांगायला विसरू नका. आता जो उर्वरित भाग आहे म्हणजे इथून पुढे हातखांबा आणि हातखांबा टू रत्नागिरी तोही लवकरच घेऊन येईन मी. तोही प्रवास मी शूट करणार आहे पुढे. जर काही बॅटरीचा इश्यू झाला तर मात्र मी करणार नाही, पण आता ही बॅटरी व्यवस्थित आहे त्यामुळे पुरेल. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. आणि जर आवडला असेल तर शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.